नमस्कार मित्रांनो. आपल्या हातात जे आहे ते डांगर आहे आणि डांगरापासून आज आपण छानपैकी अशी मस्त अशी डांगर वडे बनवणार आहेत. चला, तुम्ही बनवलेत का नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला बघूयात कशी बनवतो आपण. डांगर हा वेल असतो मित्रांनो डांगराचा. तो उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोन्ही वेळेस आपण लागवड केली तर त्याला हे फळं येतात. डांगर जे गोल गोल मी तुम्हाला अगोदर दाखवलं ते आपण कट करून घेतलेले मस्त देशी उभ्या आडव्या त्याच्या खापा करून घेतल्यात. आता ते शिजवण्यासाठी आपल्याला अजून बारीक आकारात त्याच्या छोट्या छोट्या खापा करायच्यात, जेणेकरून शिजायला ते लवकर शिजल आणि झटपट अशी आपली डांगर वडी करायला आपल्याला वेळ वाचेल आपला. असे छोटे छोटे बारीक बारीक आपण जे आपल्या कुकर मध्ये बसतील, कुकरला आपण लावणार आहे. कुकरला जशा पद्धतीने बसतील अशा छोट्या छोट्या बारीक बारीक अशा खापा करून घ्यायच्यात. डांगर ही जर म्हटली तर अतिशय उपयुक्त अशी वेल आहे. त्याच्या वेलाची पण भाजी केली जाते, कवळ्या देठांची. तशी डांगराची कोळ असतो तेव्हा पण त्याची भाजी केली जाते आणि पिकल्यानंतर पण अशी त्याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. तर त्याचा उपयोग जर म्हटला आपण तर ते पचनक्रियासाठी एकदम चांगलं आहे. त्याच्यामुळे आपली वजन वाढ कमी करण्यासाठी डांगर आवश्यक हवं. आपण आपल्याला त्वचेचे काही रोग असतील, अनेक पोटाच्या समस्या असतील, अशा समस्यांमध्ये आपण या डांगराचा उपयोग केल्यानंतर अशा समस्या आपल्याला नक्कीच त्यापासून आराम भेटतो. असं ही डांगर छोट्या छोट्या भागामध्ये आपण कापले. तर आता आपण हे शिजून घेणार आहे. त्यानंतर त्याचे डांगर वडे कसे बनवतात, डांगर भाकरी असतील, डांगर वडे असतील, अशा अनेक प्रकारचे आपण त्याच्यापासून उपयोग बनवू शकतो. तर पूर्णपैकी आपण जे डांगर होतं ते आपण कापून घेतलं होतं. आता माझा जो गर होता तो काढायचा होता, आईने तो काढला आणि मग असं सुटसुटीत आणि मस्त वेगळी आपल्या कुकरला लावायचं आपल्याला शिजण्यासाठी उलटे असे ठेवून. तर कुकरला काढतं कारण चुलीवरती याला भरपूर वेळ लागेल शिजायला. त्याच्यामुळे कुकरला आपण कमी वेळेमध्ये झटपट असं शिट्टी देऊन आणि लवकर ते शिजावं त्यासाठी कुकरमध्ये आपण टाकतोय. ते मस्तपैकी एकदम चांगल्या पद्धतीने कुकरमध्ये आपण लावून घेतलेले. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय. आईने चवीनुसार त्याला थोडंसं मीठ टाकलंय जेणेकरून लवकर ते शिजल. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला पाणी टाकायचंय शिजण्यासाठी. जेवढं ते जास्त शिजेल तेवढं आपल्याला त्याचे वडे बनवायला सोयीस्कर आणि सोपं होईल. त्यामुळे 2 तांब्या आईने पाणी टाकले त्याच्यामध्ये. आणि आता आपण त्याला कुकरला झाकण लावून मस्तपैकी शिट्टी लावलेली. आता हे आपण झाकण बसूयात आणि आपण गॅस पेटवूयात. गॅसवरती ठेवूयात. मस्तपैकी गॅस पेटवून घेतला. गॅस तर आपण पेटवला. आता त्याच्यावरती आपण तो कुकरमध्ये जो डांगर ठेवलेला आहे तो गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून दिलाय. आता थोड्या वेळ शिट्ट्या 4-5 शिट्ट्या घेऊया आपण आणि मग आपलं डांगर शिजेल. चालूच नव्हता होईल डबल करा. थांबा हा आता मी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे गुळ. तर आपण गुळ घेतलाय, तर हा गुळ आपण बारीक करून घेणार आहे. चला आपण बारीक करून घेऊयात एका प्लेट मध्ये. डांगर वडे गुळ होण्यासाठी आपल्याला गुळ बारीक करायचे. खाली घेतलाय का? तर मस्तपैकी एकीकडे गॅसची शिट्टी पण झाली होती, गुळ पण आपला बारीक करून झाला होता. मस्तपैकी 5 शिट्ट्या मारल्या होत्या गॅसच्या आपल्या कुकरने. आणि इकडे आपला गुळ एकदम बारीक केला होता जेणेकरून तो एकदम मिक्स होईल आणि वड्यांमध्ये टाकायला आपल्याला गोड गोड वडे तयार होतील.
बघा मस्तपैकी खमंग असा वास सुटलाय आपल्या डांगराचा आणि छानपैकी आपलं डांगर शिजलेलं आहे बघा एकदम चांगल्या पद्धतीने वाफवलंय आणि डांगर आपलं शिजलेलं आहे. तर चला आपण पुढं छान अशी डांगराची आज रेसिपी बनवणार आहोत डांगर वड्यांची. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इतके डांगर आपण शिजून घेतलेले आहेत एकदम. आता त्याचा आपल्याला जो मधला गर आहे तो गर काढून घ्यायचा. खायला खूप गोड आणि छान लागतो तो. मस्तपैकी खमंग असा वास सुटलेला आहे. असे हे डांगर जर आपण उकडवून असेच पण खाऊ शकतो. हे बघा मस्तपैकी शिजले. असं पण खायला खूप गोड लागतं, छान लागतं. ते बघा हे आपले डांगर आहेत. ते आता आपल्याला त्याचं गर काढून घ्यायचे. एकीकडे वेत पण मागे खेळतोय आणि अश्विनीचा स्वयंपाक चालू आहे. आमची मांजर पण आहे. तर आपल्याला चमच्याने असे बारीक बारीक जे गर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे. बघा आपण बारीक बारीक असं चमच्याने गर काढायचं काम आपलं चालू आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो आणि अनेक मित्रांपर्यंत ही डांगर वड्याची रेसिपी तुम्ही पोहोचवायला मात्र विसरू नका. तर झटपट आपण असं डांगर हे करायचं काम चालू. तर वेदचं पण खेळणं चालू एकदम इकडं तिकडं उलट पालट होत होता आणि झटपट असं आपलं डांगरातलं आतमधला जो गर आहे तो काढून झालेला आहे. आणि मग त्यानंतर एकदम चमच्याने असा कसं काढला आपण ते तुम्हाला दाखवतो. एकदम चमच्याने असं एकदम झटपट असं निघते ते डांगरातला गर. आता पूर्णपैकी आपला गर जवळजवळ एक प्लेटभर असा आपला डांगराचा जो गर आहे तो डांगर वडे बनवण्यासाठी आपण काढून घेतलाय. आता त्यात मध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात पाणी असतं. तर ते पाणी आपल्याला पिळून टाकायचे जेणेकरून वडे आपल्याला काढताना पाणी येणार नाही त्याच्यामध्ये. ते एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात. एकदम आईने पिळून घ्यायचं काम चाललंय आईचं. तर हाताच्या साहाय्याने आईने पिळून घेतलं डांगर. एकदम छान पद्धतीने त्याचा जो पाण्याचा जो अर्क आहे तो पूर्णपणे काढून टाकायचं काम चाललंय आपलं सध्या. तो काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो गूळ कापून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे. तेव्हा सगळं प्लेटभर जो होता त्याचा आपण हा चोथा काढलेला आहे. म्हणजे डांगराचा मधला गराचा त्यातलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला एकदम असं मऊ मऊ झालेलं आहे आता शिजवल्यामुळे. त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण कापून घेतलेला गूळ आहे आता तो ऍड करायचा आपल्याला त्याच्यामध्ये. तत्पूर्वी आपण त्यामध्ये काही काही जे आहे ते एकदम सुटसुटीत मोकळं करून घेतले जेणेकरून आपला गूळ जो आहे तो त्याच्यामध्ये पुरेपूर त्याचं मिक्सर त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. तर आता कापून घेतला आपला जो गूळ आहे तो आपण त्या डांगराचा जो पिळून घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. मस्तपैकी गूळ टाकलेलं आहे. जास्त गोड होऊ नये म्हणून थोडं टाकलं. त्याच्यामध्ये थोडस पीठ टाकलेलं आहे. हे पीठ कशाचं आहे तर हे गव्हाचं पीठ आहे. थोडस गव्हाचं पीठ टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आणि ते आपल्याला मळून घ्यायचंय. गव्हाचं पीठ का तर गव्हाचं पीठ जरा वाताड असते त्याच्यामुळं ते तेलामध्ये टाकल्यानंतर ते गोड ते साईडला होऊ नये त्याच्यामुळे गव्हाचं पीठ टाकलं आई बोलतो ते एकदम मळून घेतलं. एकदम आपल्याला जास्त ओलं पण नको ते थोडं कडकच पाहिजे. पीठ थोडं कमी झालं होतं त्याच्यामुळे परत एकदा आईने थोडंसं पीठ टाकलं. आपण गव्हाचं नाही तर तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. तर हे गव्हाचं पीठ आईने टाकलेलं आहे आणि छान पद्धतीने आईचं हे जे आपण टाकलेलं त्याच्यात ते एकजीव करण्याचं काम चालू आहे. तर मस्तपैकी आईचं आपलं जे डांगराचं आणि त्याच्यामध्ये मिक्सर एकजीव करून झालेले काम पिळून झालेले. तत्पूर्वी आपण गॅसवरती कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल घेतलेले. तेलाला छान पद्धतीने उकळी आलेली
तर त्याच्यामध्ये थोडंसं ट्रायल करून टाकलं आपण, तर छान पद्धतीने त्याला उकळी आली होती. तर आता आपल्याला आहे ना आपले डांगर वडे त्याच्यामध्ये सोडायचे. डांगर वडे भजी बोलू शकतो आपण त्याला, त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत. मस्तपैकी तेलाला उकळी आलेली. तर चला बघूयात कशा पद्धतीने डांगर वडे तयार होतात आपले. आम्ही दरवर्षी आमच्या शेतामध्ये आलेला डांगर वडे बनवतो. आरोग्यदायी पण खूप असे फायदे आहेत डांगर वडे खाण्याचे. एकदम तेलाला उकळी आली आपल्याला आणि आई आपली आता डांगर वडे तेलामध्ये सोडते. तर वास पण खूप भारी आलाय, खमंग असा सुगंध आपल्या घरामध्ये आलेला आहे. मस्तपैकी डांगर वडे आपले तयार होतात. तर जे आपले डांगर वडे आहेत ते तेलामध्ये एकदम डुबकी मारून मस्तपैकी पोहत आहेत. आता मस्तपैकी भाजलेत, थोडे तांबडा तांबडा कलर तयार झाले त्यांचा, जळाले पण नाही पाहिजे, त्यामुळे मस्तपैकी काढायचं काम चालू आहे आपलं. तर चला, खाण्याची खूप इच्छा झाली आता. मस्तपैकी खमंग असा वास सुटलाय त्याचा. आणि आपला डांगर वडा जो आहे, डांगर भजी म्हणू शकतो आपण त्याला, तीच तयार आहे. नक्कीच खायला खूप चांगली लागते. परत एकदा आईने दुसरा कडेमध्ये आता आपल्याला भरपूर प्लेटभर जे आहेत आपले तेवढे आपल्याला काढून घ्यायचे. तर पटपट पटपट असं आईचं डांगर भजी डांगर वडे सोडायचं काम चालू होतं. आपलं झाडा घेऊन आपण ते बाहेर काढत होतो. तर चला, तुम्ही पण हे डांगर वडे खाल्लीत की नाही नक्की कॉमेंट करून सांगा. नसतील खाल्ली तर मित्रांनो अवश्य अशा पद्धतीने डांगराची वडे डांगराची भजी आपण बनवून खाऊ शकतो. तसंच डांगर आपल्याला खायला जर नसेल आवडेल तर नक्कीच भजी बनवण्यात आपण गोड गोड असे खाणार आहे. बघा मस्तपैकी शिजलेले आहेत आपले डांगर वडे, मस्तपैकी भाजून घेतलेले आपण, मस्तपैकी चव पण त्याची घेतलेली आहे. अनेक आरोग्याचे फायदे आहेत मित्रांनो याचे. नक्की आपल्या आहारामध्ये याचा सेवन करा. चला, आपले डांगर वडे काढायचं काम तर चालू आहे, अजून थोडं पीठ बाकी आहे. इकडे भरपूर असं एक प्लेट भर आपण काढलेले आहेत, मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. जास्त करपटले थोडे एक हे आहे तर आपल्याला जळालं होतं, पण तो छान झालेत. चला आपण त्याची टेस्ट घेऊयात, तुम्हाला सांगूयात आपण. मस्तपैकी आपले डांगर वडे तयार आहेत. डांगर भजी पण म्हणू शकतो आपण. हे बघा, एकदम खास आणि कुरकुरीत मस्तपैकी, थोडीसे जळालेत पण एकदम छान आणि मस्तपैकी आपले डांगर भजी झालेत. बघा, चला आपण टेस्ट करूयात. तसं आपण बनवतानाच खाल्लं होतं. गोड आणि डांगर पूर्णपणे मिक्स झाले, एकदम गोड असं आपलं डांगर वडे तयार झालेत. डांगर भजी डांगर वडे. तर तुम्हाला ही डांगर वड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करायला विसरू नका. कॉमेंट मात्र नक्की जरूर करा. जेवढं तुम्ही कॉमेंट कराल, लाईक कराल, तेवढं आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद यूट्यूब देणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा आणि कॉमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच चांगलं असं रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा.